नमस्कार मंडळी, चैत्रपालवी निसर्गोपचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. काळे मिरे हे सगळ्या मसाल्यांचा राजा म्हणून ओळखले जातात. काळ्या मिरीच्या सेवनाने अनेक लाभ होतात, त्यामुळे याचा समावेश विविध मसाल्यात केला जातो. अन्न बनवताना काळ्या मिरीच्या वापराने जेवण खूपच रुचकर बनते आणि आयुर्वेदिक औषधात सुद्धा काळ्या मिऱ्यांचा वापर विविध आजार आणि रोग बरे करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. साधारणपणे वयाच्या 40 नंतर बरेचसे आजार सुरू होतात. या आजारांची सुरुवात बिघडलेल्या पोटापासून सुरू होते. बऱ्याच तरुण मंडळींना कमी वयातच बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक त्रास सुरू होतात आणि त्यामुळे दवाखाना मागे लागतो. पण मित्रांनो, काळ्या मिरीच्या वापराने आपल्याला अनेक आजारांवर मात करता येते, शिवाय अनेक व्याधींपासून दूर राहता येते. काळ्या मिरीचे सेवन कसे करावे? मित्रांनो, काळ्या मिरीचे वेगळे सेवन करणे अवघड जाते, कारण त्याची चव खूपच तिखट असते. त्यामुळे त्याचे सेवन करायचे असेल तर रोज 1 ग्लास ताकात पाव चमचा काळी मिरी चूर्ण टाकून दुपारी जेवणानंतर प्यावे. त्यामुळे त्याचा तिखटपणा बाधत नाही, शिवाय त्याची उष्णता कमी होऊन शरीराला त्रास सुद्धा होत नाही. चला बघूयात, रोज काळ्या मिरीचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात. ताकामध्ये काळ्या मिरीचे चूर्ण टाकून पिल्याने होणारे फायदे. काळ्या मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड्स असतात, जे कॅन्सर आणि इतर घातक रोगांना दूर ठेवतात, शिवाय त्यांच्यावरील इलाजासाठी मदत करतात. शिवाय याच्या नियमित सेवनाने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि सामान्य रोग आणि आजार होण्यापासून बचाव करते. काळी मिरी ताकात टाकून पिल्याने पोटाच्या विविध आजारांपासून बचाव होतो. याच्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यातील मळ निघून जायला मदत होते. पोटातील गॅसेस कमी होतात. तसेच जर बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर तो त्रास कमी होऊन पोट साफ व्हायला मदत होते. पित्ताचा त्रास असेल तर 1 ग्लास ताकात पाव चमचा मिरी चूर्ण आणि 1 चमचा साखर टाकून प्यावे. असे केल्याने पित्तामुळे होणारी घशाची जळजळ कमी होते. GERDच्या त्रासापासून आराम मिळतो. काळ्या मिऱ्याच्या सेवनाने नर्वस सिस्टीम मजबूत राहते आणि नर्वस सिस्टीमशी संबंधित आजार जसे की अल्झायमर आणि पार्किन्सन यासारख्या रोगांना होण्यापासून वाचवते. काळ्या मिरीच्या सेवनाने वजन कमी व्हायला मदत मिळते. याच्यात असणारे फायटोन्यूट्रिएंट्स चयापचयाची क्रिया चांगली करतात, ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते आणि वजन नियंत्रणात राहते. जर तुम्ही सांध्यांच्या दुखण्यापासून त्रासलेले असाल तर रोज काळ्या मिरीचे सेवन केल्याने हा त्रास कमी व्हायला मदत होते. काळी मिरी पचन सुधारते आणि पोटात वायू तयार होण्यापासून रोखते. त्यामुळे शरीरातील वात वाढत नाही. तसेच जर आधी वात वाढलेला असेल तर तेथील वात कमी करून दुखणे कमी करते. रोज काळी मिरी ताकात टाकून पिल्याने घाम आणि लघवीद्वारे शरीरातील दूषित आणि विषारी घटक बाहेर निघायला मदत होते. याच्या सेवनाने सतत घाम आणि लघवी जर येत असेल तर तुमचे शरीर डिटॉक्स होत असल्याचे एक चांगले लक्षण आहे. काळ्या मिऱ्यातील पायपेरिन शरीरातील अंतर्गत सूज कमी करते, ज्यामुळे दीर्घकालीन दुखणे होण्यापासून बचाव होतो. शिवाय जर असे कोणते दुखणे असेल तर ते कमी व्हायला मदत मिळते. ताकात काळी मिरी टाकून पिल्याने कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत मिळते, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. काळ्या मिऱ्यात असणारे पायपेरिन अन्नातील पोषक द्रव्ये शरीरात शोषली जाण्याची क्षमता वाढवते. जसे की काळ्या मिऱ्याच्या सेवनाने हळदीमध्ये असणारे कुर्क्युमिनचे शोषण 2000% वाढवू शकते, ज्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट सारखे प्रभावशाली घटक असतात. रोज ताकात काळ्या मिऱ्याचे सेवन केल्याने मूळ व्याधीची समस्या कायमची बरी होऊ शकते. मात्र त्यासाठी आहारात तिखट, तेलकट, मसालेदार आणि उष्ण पदार्थांचा वापर कमी करायला पाहिजे. मित्रांनो, ताकात मिऱ्यांची पावडर टाकून पिल्याने अंगात जर चमका निघत असतील तर तो त्रास कमी होतो. तर तुम्ही सुद्धा ताकात काळी मिरी टाकून प्यायला सुरू करा आणि फरक नक्की अनुभवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.